पुढच्या बातमीकडे वळूयात। वैभव नाईकनं कट रचला हे त्यांच्याच माणसानं सांगितलं असा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केलाय। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून निलेश राणे यांनी हा आरोप केलाय। पुतळा कोसळताच वैभव नाईक 15 मिनिटांमध्ये घटनास्थळी कसे पोहोचले असा सवाल निलेश राणे यांनी केलेला आहे। काल रात्री मला ज्या व्यक्तीने फोन केला तो त्यांच्यातलाच एक व्यक्ती आहे। त्यांनी मला जी माहिती दिली ती अतिशय भयानक आहे। हा जो कट आहे हे जे काय घडलंय, मी म्हणतो ना, राजकारण गेलं चुलीत, राजकारण गेलं तेल लावत। देव करो वैभव नाईक ह्याच्यात नसावा, कारण का फक्त वैभव नाईकांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही, त्यांच्या कुटुंबाचंही होणार, कारण का हा विषय महाराजांचा आहे। वैभव नाईक 15 मिनिटात तिकडे कसा पोहोचला? समोरचाच व्यक्ती बोलला, माझा व्यक्ती नाही येतो साहेब, सीडीआर चेक करा। 1:18 पुतळा पडला असं स्थानिकांचं म्हणणं आहे, दुपारी 1:18। पण हे फक्त हवेमुळे झालं का आणि त्याची कारणं काय आहेत ही सगळी मी तुमच्या समोर ठेवणार। किती दिवसापूर्वी ही प्लॅनिंग सुरू झाली, कोण कोण माणसं ह्याच्यात होती, काय काय वापरलं गेलं त्या विषयासाठी, हे सगळं मी तुम्हाला सांगणार।